कंत्राटदारांच्या वेतनाचा प्रश्न आहे. 2 कंत्राटदारांनी आत्महत्या केलेली आहे. संकटात आहे कंत्राटदार. नाही, शेतकऱ्यांच्या बरोबर आता कंत्राटदार आत्महत्या करणार, उद्या सगळेच आत्महत्या करायची पाळी येणार आहे या राज्यामध्ये. फक्त महायुती आणि त्यांचे मंत्रीच वाचतील, त्यांचे आमदार वाचतील, बाकी सगळ्यावर आत्महत्या करायची पाळी यांच्या धोरणामुळे येणार आहे. आज 80,000 कोटीचे बिलं थकीत आहे आणि रस्त्याचं पूर्ण चाळण झालेलं आहे. रस्ता वापरासाठी ना अशी इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत. कुठल्याही सरकारकडे या कामाला मंजुरीसाठी प्रस्ताव असून पैसे नाहीत आणि हे आत्महत्या आता अनेकांना करण्यासाठी हे सरकार प्रवृत्त करेल, अशीच यांची धोरणं आणि यांची स्थिती आहे. एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा सर्वात अधिक शेतकरी आत्महत्या करणारा कुठला राज्य असेल तर तो महाराष्ट्र आहे. आता उद्या कंत्राटदार आत्महत्या करणारा महाराष्ट्रात हा देशातील सर्वात पुढे असणारं राज्य असेल. सगळ्यावरच ही पाळी आणली आहे. तरी पण यांना हे यांचं लक्ष नाही की त्यांना वाचवण्याचे प्रयत्न नाहीत. आणि विशेष करून जो निधी येतो, जे काय थातोड मातोड दिलं जातं, ते 30% निधी पश्चिम महाराष्ट्राला आणि विदर्भाला 7% कंत्राटदारांना. ही पुन्हा नवीन पद्धत सुरू झाली. म्हणजे त्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्याकडे आहेत, तर ते 30% निधी नेतील आणि 7% केवळ जे कंत्राटदारांची थेकत बिल आहेत, जर 100 रुपये आहे तर 7 रुपये मिळतात त्याला. ही अवस्था करून ठेवली. म्हणजे कुठे लक्ष आहे मग मुख्यमंत्र्यांचं विदर्भातील या प्रश्नांच्याकडे? समान निधी वाटप होण्याची आवश्यकता होती. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि सगळ्यांना समान दिलं पाहिजे. नाहीतर अजितदादा 30% घेऊन जातील आणि आमच्याकडे मात्र 7% मिळेल. याला जबाबदार कोण? चिंतन शिबिर काल